हरीश कराले आपण पाहतोय पहिला चेंडूवरती चौकार लागत असताना आपण पाहतो या ठिकाणी पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सूरज गोगर आणि त्याचबरोबर यश शेळके यांचं या ठिकाणी मानसन्मान या ठिकाणी केला जाईल. मी उपसरपंच आदिजी दुल्यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण या ठिकाणी मानसन्मान करायचे. पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक मान सन्मान केले जाते. सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये आपण आल्याबद्दल आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सुरेख फटका आपण पाहतोय. त्यानंतर सिंगल डॉट चेंडू, चौथ्या चेंडूवरती चौकार, नंतर पाचवा चेंडू डॉट आणि सहाव्या चेंडूवरती षटकार. योगेश आपण पाहतो नवीन गोलंदाज. कलम संघाकडून दुसरं षटक योगेश. वाईट स्लोगन काऊ कॉर्नर मध्ये शतरक्ष तैनात करण्यात आले. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाते. जर आपण या अगोदरच्या मॅच मधला गोलंदाज हेमंतला सोडलं तर प्रत्येक गोलंदाजाने 14+ धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्यात. इथे पाहतो प्रकाश पारधीच्या बॅटमधून पाहतोय खूप मोठा फटका. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. 6 धावेसाठी आलाय हा प्रकाश पारधीचा ममदापूर ब्रँड षटकार.
इथे पाहतो स्ट्राईक रोटेट झाली, फलंदाज या ठिकाणी होतो बाद. नवीन फलंदाज अतुल आपण या ठिकाणी पाहतोय. योगेशचे 4 चेंडू अप्रतिम फेकले, 8 धावा जरूर खर्च झाल्यात. धावसंख्या 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू योगेश पहिले 3 चेंडू आपण पाहतो 8 धावा खर्च केल्या होत्या. उर्वरित 2 चेंडूवरती पाहिलं गेलं अफलातून कामगिरी, विकेट आणि डॉट चेंडू आपण पाहतोय. हलक्या त्याने ग्लास केला चेंडूला. स्क्वेअर रिझर्वमध्ये शतरक्षक आहे. शॉर्ट स्क्वेअर लिखला आपण पाहतो, चेंडू अडवला जातोय. एक सिंगल, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेचे 2 षटक समाप्त झालेत. 12च्या सरासरीने धावसंख्या 24 या आकड्यावरती. चार धावा आपण पाहतोय. दरम्यान चौकाराजी झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि पहिला चेंडू आपण पाहतो चौकार. चांगली सुरुवात पंकजच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय. पंकजने पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकात 9 धावा. इथे पहिल्या चेंडूवरती चौकार. सिंगल या ठिकाणी रोटे होते. सिंगलच्या सहाय्याने अतुलला नवीन फलंदाज आपण पाहतोय जो वन डाऊनला गेला, चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. एक सिंगल, सिंगलच्या सहाय्याने 29 धावा स्कोर कार्ड वरती. पंकज शहा गोलंदाज करम संघाकडून एक अफलातून अष्टपैलू खेळाडू कर्जत टेनिस क्रिकेट मधला. इथे पाहतो प्रकाश पारदीच्या बाट मधून फटका निघतोय. फाईन डिझर मध्ये चेंडू सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार.
डॉट चेंडू निर्धाव चेंडू. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख गोलंदाजी कमबॅक करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला जातोय. फाईन डिझर मध्ये फटका. धीरज चेंडूचा पाठलाग करतोय. रनिंग खूप आहे जोरदार. 2-2 क्षेत्ररक्षक होते. खूप मोठा पल्ला गाठायचा होता या ठिकाणी. क्षेत्ररक्षक खूप मोठा आपण पाहिलं. डीप मिड विकेट पासून तो डीप फाईन डिझर मध्ये जाऊन पोहोचला होता. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. 3 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. या षटकात आल्यात 13 धावसंख्या. स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती. पंकजने 2 षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या तर 9 धावा योगेशने खर्च केल्या होत्या. इथे पाहतो चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. कमबॅक करणारा चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती साहिल. साहिलची गोलंदाजी आपण पाहतोय. कलम संघ या ठिकाणी आपण पाहतो सामना करत ममतापूर संघाच्या विरोधात. इथे धीरज अफलातून प्रयत्न होता. धीरजचा हा साईड बघा किती सुंदर होतं. अफलातून प्रयत्न. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतो. स्कोर कार्ड 38 या आकड्यावरती. अतुल आणि प्रकाश यंग टॅलेंटेड. आज पाहिलं गेलं आपण ममतापूर संघ आला तो यंग आलेत. यंग जनरेशनचे सर्व प्लेयर. इथे पाहतोय खराब चेंडू. लेग स्टंपला चेंडू होता. फाईन डिझर मध्ये फटका लगावला. प्रकाश पारधीच्या बॅट मधून होतोय. सुंदर फटका. 4 धावेसाठी चौकार. खराब चेंडूचा भरपूर समाचार होतोय. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो. धावसंख्या अग्रेसर होते. धावसंख्या जाऊन पोहोचली 42 आकड्यावरती. मित्रांनो आज तमनाची नाईट स्पर्धा चालू आहे. इथे डे स्पर्धा चालू आहे. बुतोलीचा स्पर्धा काल समाप्त झाली. नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. फेब्रुवारी महिन्यामध्ये आमदार ट्रॉफी कर्जतच्या मैदानावरती. तर आमदार ट्रॉफी पाहणार आहोत आपण दामसच्या मैदानावरती. त्यानंतर आपण पाहणार आहोत A1 जोडी ट्रॉफी खांडपेच्या मैदानावरती. डेची स्पर्धा फेब्रुवारी एंडला आपण पाहणार आहोत गुंडगेच्या मैदान सर्व लोस टीम असतील. लो टीमला कोणाला प्रवेश पाहिजे असेल जरूर माझ्याशी संपर्क साधा. गुंडगेच्या मैदानावरती आपण पाहतोय.
इथे प्रकाश पारदीच्या बाट मधून येतो A1 क्वालिटीचा KPL ब्रँड अफलातून षटकार ठोक दिली. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 48 या आकड्यावरती 48. आपण मराठी सांगितलं जमणार नाही त्याच्यामुळे इंग्लिश मध्ये सांगायला लागतो कारण दिलकप कॉलेज जवळ आहे ममदापूरच्या. इंग्लिश टोटल असते तिकडं. 48 धावा 48. यंग टॅलेंटेड आज सर्व खेळतात. इथे पाहतोय पंच आमच्याकडे लक्ष वेधून घेतली. भर दिवसा उन्हामध्ये कवायत प्रकार सादर. वाईट चेंडू 2 हात समांतर. ऋतिक विरले आराम करून आले काही टेन्शन नाही. आम्ही आज पाहिलं कुशाल विरले 5 मॅच स्टँड बाय मैदानावरती होता. दादा जो उन्हात उभा राहतो ना रात्री त्याची काय हालत होते त्यालाच माहित. 80 ओव्हर आम्ही मैदानात पंचांच्या भूमिकेत असतो तेव्हा आम्हाला समजते काय. सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. या सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 50 धावफलकावरती लागले गेले. चौथं षटक प्रगती पथावरती शेवटचा चेंडू. या षटकात आता परत 13 धावा आल्यात. इथे पाहतो फुललेंचा चेंडू अतुलच्या बॅट मधून निघतो आसमानी दणका. चेंडू आउट ऑफ पार्क. बिग हिट. षटकार ठोक दिली. षटकाच्या सहाय्याने स्कोर कार्ड 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय. या मैदानावरती नाही गोलंदाजाला थारा कारण याच मैदानावरती होतोय प्रत्येक फलंदाजाकडून षटकाराचा मारा. 56 धावा स्कोर काढून शेवटचा अंतिम षटक. प्रसाद कर्जत टेनिस क्रिकेट मधील आणखीन एक अष्टपैलू खेळाडू कलम विभागामधून आणि यावेळी कलम चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपण नेरल परिसर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अजमेरा 11 कलम हा संघ खेळणार आहे. रमेश कोविलकर सर हे संघाचे ओनर असणार आहेत. 2 संघ आलेत यावेळी कलम विभागामधून. टॅप केला चेंडूला. इथे कोणता फलंदाज बाद होणार. अतुल या ठिकाणी बाद होतोय. निलेश आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी पाहतोय.
धावसंख्या 61 या आकड्यावरती आहे. इथे आपण पाहतोय पंच आम्हाला सांगतील वाईट चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 62. एक पण असं बोलता आलं नाही ना लो स्कोर मॅच झाली. प्रत्येक इनिंगला आपण पाहतोय धावा खूप सुरेखरित्या या ठिकाणी पाहतोय. फलंदाज त्या ठिकाणी धावा झाला पण स्ट्राईक रोटेट झाले इथे. विवेक ही सगळे एन जनरेशन आहे. नवीन सर्व जमा केलेत. हे सर्व MPL वाले आहेत. ममदापूर प्रीमियर लीग वाले आहेत. प्रसाद पुन्हा एकदा तयार. 3 चेंडू अधुरी शिल्लक आहेत. इथे पाहतो सुरे पिकअप शॉट. स्ट्राईक रोटेट झाली. चेंडू शोधावा लागेल एवढ्या जोरात फटका लगावलेला. धावसंख्या 6 ने पुढे सरकली कारण इथे आलाय प्रकाशच्या बॅटमधून षटकार. जोखीम भरा फटका म्हटलं जाईल. शफल झाला होता. स्टम्प अटॅक चेंडू होता. पिकअप शॉट टायमिंग परफेक्ट आपण पाहिलं. थेट चेंडू जाऊन पोहोचला. तो आपण पाहतो देवपाडा वंजरपाडा रोडच्या मध्ये. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 68 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लाजवाब कॅमेरा वर्क आपण पाहतोय. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आमचा छोटा चेतन आर्यन. सुरेख आपण पाहतो. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली जाईल. डोकं चालवायची पाहिजे होती कारण तो फलंदाज पहिला आला असता का स्ट्राईक रोटेट झालीच नसती. डायरेक्ट थ्रो पुन्हा एकदा जर गोलंदाजाकडे फेकला असता तर. एक धाव दुसरी धाव करण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. नवीन फलंदाज आदित्य. शेवटचा चेंडू आहे. इथं पाहतोय शतरक्षक चेंडूचा पाठला करेल. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. दुसऱ्या धावांचा प्रयत्न इथे प्रकाश माघारी येतोय. वैयक्तिक आपण पाहतोय प्रकाश 45 धावा एकट्या प्रकाशने कुठल्या गेल्या. जर इथे षटकार आला असतं तर अर्धशतक जरूर झालं असतं. 3 फलंदाज भेटले आपल्या 40+ वाले ज्यांनी 40+ धावा कुठल्या. एक अनिकेत ज्यांनी 48 धावा. साईने लगातार 2 मॅच मध्ये 43 आणि 45 धावा. तर इथे पाहतो आपण प्रकाश याच्या बॅटमधून येतोय. आपण पाहतोय चांगली फटकेबाजी. प्रकाश 17 चेंडू 45 धावा. अतुल 7 चेंडू 13 धावा. हरीश 4 चेंडू 6. तर निलेशने 2 चेंडू 4 धावा. योगेशची गोलंदाजी आपण पाहिली गेली. 9 धावेवरती एक विकेट होता. प्रसादने 14 धावा खर्च केल्या. तर महागडा ठरला तो पंकज 28 धावा. तर साहिलने 19 धावा आपण खर्च करताना दिसला. इतरपर्यंत आपण धावा होताना पाहिले गेले. एकच यश आपण पाहिलं होतं ते मिळलं होतं ते प्रकाशला.
आमचे परम मित्र शर्तीप्रेमी नंदूदादा धुले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया व्यासपीठावरती मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वप्नील बनसोडे आणि धीरज आपण पाहतोय. डीजे आणि गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय निलेश. निलेश गोलंदाजी मार्क वरती पहिलं पावरचं षटक घेऊन आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 70-71 धावांचं लक्ष्य. चला पॉवर प्लेच्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. 71 धावांचं लक्ष्य. स्ट्राईकला धीरज, नॉन स्ट्राईकला तो स्वप्नील. पहिला चेंडू ओपीस चेंडू आपण पाहतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आदित्य. कोणत्या प्रकारची चुकीने पहिल्या चेंडूवरती पहिला झटका. फलंदाज बाद धीरज. डीजे येणार माघारी. पंकज मध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज वन डाऊनला मैदानात रवाना होतोय. धीरज माघारी आलाय. पहिल्या चेंडूवरती झटका. आदित्यने कोणत्या प्रकारची चुकी केलेली सुंदर झेल आपण पाहतोय आदित्यच्या माध्यमातून या ठिकाणी. तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. चला फास्ट घ्या दादा. ऋतिक विरले आपण माहितीत आराम करून आलात पण आता थोडस फास्ट घ्या. हा इथं पाहतो पंकजने वेट अँड वॉच भूमिका साकारली. समोर पाहिला गेला चेंडू भेळकावून दिला. वाईड स्ट्रॉंग ऑन अर्थात सॉरी दीप पिकविटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. 7 धावांसाठी आला षटकार.
चांगला फटका आपण पाहतोय, थोडस क्रॉस येत आपण त्याच्यामुळे आपण पाहतोय चांगला फटका या ठिकाणी आउट ऑफ पार्क विकेट षटकार पाहिला गेला. पहिला चेंडू होती विकेट, त्यानंतर षटकार. चांगला चेंडू आपण पाहतोय, सिंगल या ठिकाणी घेण्यात आली. सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 7 आकड्यावरती. 3 चेंडू 7 धावा, 71 धावांचं लक्ष आहे. 14 प्लस धावा प्रत्येक षटकामध्ये कुटायचे आहेत. निलेश तयार. चौथा चेंडू असेल निलेशचा. समोर असेल फलंदाज स्वप्नील. आतापर्यंत 3 चेंडू नॉन स्ट्राईकला होता. षटकार सिंगल विकेट पाहिली स्वप्नीलने. दिला नो दिला दादा, स्क्वेअरले पंचांनी नो दिला. नो चेंडू आपण पाहतोय. आपण पाहतो शरीरवेगक चेंडू होता, कमरेच्या वरती चेंडू जाऊन आदळला. यानंतर चेंडू फ्रीट. फ्रीटचा चेंडू आपण पाहतोय. पाठीमागे हरीश चांगली कामगिरी करत असताना चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. स्कोर कार्ड 8 आकड्यावरती आहे. केसाची वेगळी रचना पाहिली गेली तर आपण पाहतो रंगभूषा केलेले केस, मलिंगा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, कमबॅक करणारी गोलंदाजी पाहिली गेली. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकात 8 धावा आणि 1 फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पहिल्या चेंडू होती धीरज बाद झाला तर 8 धावा आपण पाहतो. अजूनही 62 धावांची गरज आहे. 15 प्लस धावा आता कुटावे लागतील 4 षटकामध्ये. 15.50च्या सरासरीने त्या 62 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत.
धन्यवाद. लाईट आलेली आहे, लाईट चालू झालेली आहे. फुलटॉस चेंडू स्वप्नील बनसोडेच्या बॅट मधून येतोय. मोय मोय षटकार. षटकार आला तसं लाईट आली. स्वप्नील बनसोडे आमचा भाऊ, पण कोण विसरणार प्रसाद स्वप्नील बनसोडेला. जर KPL मध्ये मला जर हरवला असेल गेल्या वर्षी तर स्वप्नील बनसोडेने धावला ती धाव. खडे खडे खेळलाय. 21 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. एक फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. धीरज 21 धावा, 71 धावांची गरज असताना अजूनही 50 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. निलेश सिंगल आपण पाहतोय. स्ट्राईक आला पुन्हा एकदा स्वप्नील. इथं पाहतो सुरेख फटका स्वप्नीलच्या बॅट मध्ये होतोय. सुंदर हाय हँडसम सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. लाजवाब सुंदर फटका. षटकार या ठिकाणी आलाय. धावसंख्या 28. आपल्यातून कामगिरी बघतो. स्वप्नील संघासाठी चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा सुरेख फटका. शतरक्षक प्रकाश त्या ठिकाणी हवेपर्यंत येतो माघारी. झटका क्रमांक 2. आमचे पाटणकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. तुम्ही विनंती करतो पाटणकर साहेब या पण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. खास वैशिष्ट्य पाटणकर साहेबांचा कलम संघ ज्या ठिकाणी खेळत असतो पाटणकर संघ, पाटणकर साहेब त्या अगोदर त्या ठिकाणी पोहोचतात नेहमीच. जरूर त्यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. नवीन फलंदाज प्रसाद. कलम ग्रामपंचायतचे सदस्य आणि जरूर अजिंक्य. आपण पाहतो कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये जे खेळाडू आहेत ते ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीला उभे राहिले तर लगेच निवडून येतात. इथं पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये. शतरक्षक निलेश चेंडू खाली येतोय आणि इथे फलंदाज होतोय बाद. अफलातून मी सांगितलं डान्सर होतो. जरूर आपण पाहिला तर चांगला झेल रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता. पाहू शकता सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अफलातून आपण पाहतोय. प्रसाद बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतो आकाशला.
थोडा फास्ट घ्या दादा. वरती चेंडू आपण पाहतो, सुरेख फटका आकाशच्या बॅटमधून चेंडू निघतोय, जरूर चेंडू जातो वन बाउंस सीमारेषा पार. रस फिरतील 4, इथे आला चौकार. उलटा चेंडू आपण पाहतोय, शतरक्षक या ठिकाणी तैनात आहे. कोणत्या प्रकारची चुकीने आणखीन एक झटका या ठिकाणी दिला जातो आहे. तो कलम संघाला आकाश माघारी याला 3 षटक आपण पाहतोय या ठिकाणी समाप्त होत असताना. या षटकात निलेशने 3 विकेट या ठिकाणी बाद केलेत. 11 धावा जरूर खर्च झाल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 71 धावांचा पाठलाग करताना 32 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि आपण पाहतोय 39 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये पाटणकर साहेब, मॅच होऊ शकते. काल 12 चेंडू 52 धावा झाल्यात. 12 चेंडू 39 धावा या मैदानावरती काल झाल्यात. 6 चेंडू 24 धावा या मैदानावरती झाल्यात. त्यामुळे काही होऊ शकतं. मॅचचा शेवट काय असेल हे लगेच आम्ही सांगणार नाही, पण एक गोष्ट पाटणकर सांगू शकतो, एक संघ जिंकणार एक संघ हारणार, हेच फक्त आम्ही सांगू शकतो, बाकी काही नाही. ओम साईराम संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. कॅप्टन कुल विवेक भवारे, काल 4चा टाइम दिला होता, 20 मिनिटं अगोदर या ठिकाणी उपस्थित झाले. धन्यवाद. आयोजकांच्या वतीने त्यांचं शाल, फुलपुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. धन्यवाद दादा. जेव्हा पाहतो आपण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आदित्यकडून, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. धावसंख्या आपण पाहतो, स्कोर कार्ड या ठिकाणी जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. सुरेख फटका आपण पाहतो होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय अफलातून क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं. बघा क्षेत्ररक्षक बदललं गेलं, लगेच तिथं हाईट कमी होती म्हणून आदित्यला स्लिप मध्ये तैनात करण्यात आलं. फुलटा चेंडू आणि इथे जरी क्षेत्ररक्षक बदलला असेल पण इथे आपण पाहतोय पंकजची किंमत बदलू शकत नाही. एकटा लढतो वाघासारखा, ठोकतोय चेंडू आपण पाहतो फुटबॉल सारखा. षटकार. एकाहत्तर धावांचं लक्ष होतं, म्हणजे अजून 31 धावांची गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा सांगितलं. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, भूलो मत वो मूवी. सिम्बा रणवीर सिंग शेवटपर्यंत हिरो वाटला आम्हाला, पण लास्टला अजय देवगण आला होता. हा अजय देवगण सारखा लढतो मैदानावरती. चांगली कामगिरी आपण पाहतो. 40 धावा, 4 फलंदाज बाद झालेत.
ठोक डीजे चेंडू परत. पंचांच्या भूमिकेत आम्ही पाहतोय महेश आणि त्याचबरोबर ऋतिक. पाहतोय बराच काळ चेंडू वाळूमध्ये आहे. शतरक्षक चेंडू खाली आला. इथं कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. जो फलंदाज खऱ्या अर्थाने हाहाकार मारत होता मैदानावरती पंकज माघारी परतलाय. झटका क्रमांक 5 आपण पाहतो दिला जातो आहे तो कलम संघाला. थँक्यू धन्यवाद डीजे मास्टर. बघा ममदापूर संघासाठी सुवर्ण संधी असेल. रितेश सोनवणे यांच्याकडून ती सुवर्ण संधी आहे. ममदापूर टीम जर क्वालिफाईड झाली तर द फूड कार्ट चायनीज यांच्याकडून त्यांच्या शॉपवर त्यांना सर्वांना पार्टी असेल. जरूर रितेश सोनवणे यांच्याकडून मेसेज या ठिकाणी आलेला आहे. अक्षरशः पाहतो आपण फटका एका धावेवरती समाधान मानावं लागेल. इथे फलंदाज होतो बाद. त्यानंतर मास्टर नवीन फलंदाज स्वप्नील मध्ये आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. 4 चेंडू झालेत. बॅक टू बॉलर चेंडू जरूर होता. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. यंग टॅलेंट न्यू जनरेशनचा संघ आपण पाहतोय. ममदापूर संघ यंगस्टार ममदापूर आपण पाहतोय. सर्व यंग आहेत आणि एकीकडे यंगस्टार कलम तिकडे सर्व यंग आहेत. 42 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. इथे पुन्हा शरीराधिक चेंडू होता. निलेश पाहतो आपण हा हा लाजवाब. मोळे मोळे काय झालं मित्रांनो. मोळे मोळे 3 धावा या ठिकाणी घेण्यात आल्या. हा धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड 45. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. खूप महत्वपूर्ण 3 धाव्यात प्रसाद या. 6 चेंडू 26 धावा. शेळके आता आपण नाटक पाहिलं ना प्रशांत दामलेचा. गेला माधव कोणाकडे. इथं तो नाटक चालू होता मैदानात. गेला चेंडू कोणाकडे. नवाबगिरी दिसून आली मैदानावरती. तू आउट घे मी आउट घेईल मी आउट घेईल तू आउट गेले. याच्याकडे फेक त्याच्याकडे फेक. तुतू मेमेचा खेळ मैदानावरती सुरू होता. त्याच्यामध्ये 3 धावा म्हणजे स्टंपच्या जवळ 3 धावा या ठिकाणी घेण्यात आल्या.
गोलंदाजी मार्क वरती विवेक. या टाइम पाहतो निलेश खूप पुढे निघून गेला होता. खूप पुढे निघून गेला. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार. चौकार या ठिकाणी अर्जित झालाय. निलेश झेल जरूर होता पण खूप पुढे निघून गेला होता. पुन्हा एकदा चांगला फटका. षटकार या ठिकाणी अर्जित. 6 धावा. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 55 आकड्यावरती. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. प्रसाद मी सांगितलं 3 धावा खूप महत्वपूर्ण झाल्यात. ही संधी आहे. विजयाचे दरवाजे खोललेत. आतमध्ये शिरायचं का नाही शिरायचं आता या फलंदाजाने. 3 चेंडू 16 धावांची गरज. योगेश आणि स्वप्नील. दोन धावा आपण पाहतो. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. तर धावसंख्या आपण पाहतोय 8 धावांची गरज असेल. या दरम्यान पाहतोय गायकवाड. आवाज बंद कर. गायकवाड कोणताच आजपर्यंत डिसिजन दिला नाही का.
ज्यांनी डिसिजन दिलं त्यांना बोलायचं. गायकवाडने डिसिजन दिला नाही. टुर्नामेंट झालेत ना इथे, गायकवाड डिसिजन देत नाही तिसऱ्या पंचांचा.